फ्रेंड्स, तर आता आम्ही जात आहे मेला बघायला. मेला बघायला मला खूप आवडतं. तो गेल्यावर बराचसा आपला टाइम स्पेंड होतो. चला तर मग आम्ही निघालो आहे आता इथे मेला बघायसाठी. आणि आम्ही आता कल्याणी नगरमध्ये जात आहे मेला बघायला, कारण जो मेला जो लागलेला आहे तो कल्याणी नगरमध्ये आहे. आणि आम्ही आता कल्याणी नगरमध्ये मेल्याच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि हा जो मेला आहे तो खूप मोठा आहे. तर मेला मोठा असल्यामुळे त्याची पार्किंग पण खूप मोठी आहे. सर्वप्रथम आमची गाडी जी आहे ती पार्क केली आणि त्यानंतर आम्ही इथे मेला बघायसाठी आलो. हो, इथे मेला बघायसाठी त्यांनी एक मीन्स एंट्री तिकीट ठेवलेली आहे. तर जी एंट्री तिकीट आहे ती पर हेड 100 रुपीज आहे. छोट्या मुलांसाठी तर तिकीट नाही आहे, पण ज्यांचं एज म्हणजे 5 वर्षाच्या वरती आहेत त्यांची पूर्ण तिकीट आहे. त्यानंतर मग आम्ही तिकीट काढली आणि आतमध्ये एंट्री केली. आता एंट्री बघा, तुम्ही बघू शकता एंट्री किती डेकोरेटिव्ह केलेलं आहे त्यांनी एंट्री खूप भारी ठेवलेली आहे. त्यांनी थोडे मीन्स ॲनिमल ठेवलेले आहे, डिफरंट टाईप्सचे फ्लावर तुम्ही बघत आहात किती छान दिसत आहे. ते एंट्री कशी अशी एकदम भारी वाटत आहे. त्यानंतर मग आम्ही इथे फोटो काढले. डेकोरेट केलेला पार्ट होता तो खूप छान दिसत होता, तर म्हटलं इथे फोटो काढावे, कारण जे बॅकग्राऊंड होतं तर तिथे फोटो चांगले निघतील म्हटलं, म्हणून आम्ही तिथे 5-6 फोटो काढून घेतले. त्यानंतर मग आम्ही तिथून थोडे समोर गेलो. तिथे आम्हाला दिसली जलपरी. होय, जलपरी तुम्हाला पुण्यामध्ये पहिल्यांदाच कल्याणी नगरच्या मेल्यामध्ये बघायला मिळणार आहे जलपरी. मग आम्ही जलपरीजवळ गेलो. तिथे पण आम्ही थोडे फोटो काढले. श्रीव म्हणजे माझा मुलगा, त्याने पण जलपरीसोबत खूप मस्ती केली. मला तिथून समोर जायचं होतं, पण आमचा मुलगा श्रीव यायलाच तयार नव्हता. त्याला तिथेच थांबायचं होतं जलपरीजवळ. मी आणखी तिथे थोडा वेळ थांबलो आणि त्याला कसं बसं समजून त्याला आम्ही समोर नेलो. थोडे आता इकडे समोर आल्यावर इकडे बघा तुम्हाला शॉप दिसतील. म्हणजे इकडे थोडे असे 5-6 शॉप्स आहे. त्यामध्ये बघा छोट्या मुलांचे टॉईज त्याचं शॉप दिसत आहे तुम्हाला. नंतर बघा जे किचनमध्ये लागणारी जी भांडी आणि ज्या काही आपल्या घरगुती वस्तू आहेत त्याचे शॉप्स लागलेले आहे ते. त्यानंतर स्टेशनरी मीन्स मेकअप वगैरे त्याचे पण शॉप्स आहे. त्यानंतर काही खायचे शॉप्स आहे, लोणच्याचे डिफरंट टाईप्स ऑफ लोणचे. त्यानंतर कपड्यांचे शॉप्स आहे. असे व्हेरियस मीन्स थोड्या प्रकारचे इथे शॉप्स आहे. तर बुक्सचा पण स्टॉल लागलेला आहे. तर चिनी मातींची भांडी. तुम्ही जर इथे आलात तर तुम्ही शॉपिंग करू शकता, म्हणजे बऱ्यापैकी इथे सगळंच अवेलेबल आहे. नंतर मग आम्ही इकडे बाहेर आलो. इकडे पण बघा पाणीपुरीचं मोठं दुकान लागलेलं आहे. इकडे पण बरेचसे खायचे स्टॉल दिसत आहे, जसं की नूडल्स वगैरे, आईस्क्रीम, हे विविध प्रकारचे स्टॉल इकडे पण आहे. इथे मस्त भरपूर सारा एन्जॉय करून आणि मस्त इथेच एखाद्या स्टॉलवर खाऊन मग घरी जायचं. म्हणजे घरी गेल्यावर स्वयंपाक करायचं टेन्शन नाही, खास लेडीज लोकांसाठी. त्यानंतर बघा इथे 6-7 झुले पण आहे, जसं की आकाश पाळणा खूप मोठा आहे, म्हणजे छान आहे. त्यानंतर इथे ब्रेक डान्स पण आहे. तर ड्रॅगन आणि छोट्या मुलांना बसायसाठी पण झुले आहे, जसं की हेलिकॉप्टर आहे, टी ट्रेन आहे. तर त्यामध्ये आपण छोट्या मुलांनासुद्धा बसू शकतो, एकदम छोटे. त्यामध्ये जर म्हणजे छोटे मुलं बसले ना तर ते म्हणजे घाबरणार नाही आणि त्यांना मजा पण येईल. ते बसू शकतात त्या झुल्यांमध्ये. तर इथे आम्ही पण काही झुल्यांमध्ये बसलो, आकाश पाळण्यात बसलो, ब्रेक डान्समध्ये बसलो. त्यानंतर पण हेलिकॉप्टरमध्ये बसला, ट्रेनमध्ये बसला. त्यांनी पण खूप मजा केली. सर्वांनी खूप मजा केली. सर्व मेला आम्ही बघून घेतला. त्यानंतर आम्ही म्हणजे खूप थकलेलो होतो आणि आम्हाला भूक लागली, त्यामुळे मग आम्ही तिथेच स्टार्टर खाल्लं. तर म्हणजे 1-2 स्टार्टर खाल्ले आम्ही, तर आमचं पोटच भरून गेलं. त्यानंतर मग आम्ही घरच्यासाठी थोडी शॉपिंग केली. ते टॉईजचे दुकान दिसले, शॉप दिसले, त्यामुळे श्रीव ते मागू लागला. तर श्रीवला 2-3 टॉईज दिले घेऊन. पण थोडं सामान घेतलेलं. तर आम्ही तिथून थोडी शॉपिंग करून घेतली. थोडं खायचं सामान पण घेतलं तिथून आणि मग निघालो घरी यायसाठी. बघा मेला खूप मोठा आहे, म्हणजे तिथे आपला आहे ना बराचसा टाईम स्पेंड होतो. खूप मज्जा येते. स्टार्टिंगला आम्ही जी मीन्स एंट्री तिकीट जेव्हा दिली 100 रुपये, मला वाटलं की तिकीट खूप झाली. आता आम्ही सगळा तो मेला फिरलो तर खरंच वाटतं की नाही, आपले मीन्स तिकीट जो आपला पैसा आहे, जे 100 रुपये आपले गेले तर ते वसूल झाले. आतमध्ये गेल्यावर तसं त्यांनी केलेलं आहे ते, म्हणजे एंट्री भारी ठेवलेली आहे त्यांनी आणि असं खूप मोठा मेला आहे तो. तर मग केव्हा जात आहे तुम्ही मेला बघायला, तुम्ही पण एकदा मेला बघायला जाऊन या. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.